सर, गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडनं अजित पवार यांच्यावरती सातत्यानं जी आहे ती टीका केली जाते, परंतु विरोधक नाही तर सत्ताधारी महायुतीमधल्या आमदारांकडनं देखील अजित पवारांवरती टीका केली जाते। गोपीचंद पडळकर म्हणतात की अजित पवार धनगरांना निधी देत नाहीये म्हणून असा थेट आरोप समाज माध्यमांवर ते लावताना पाहायला मिळतो। एक असं आहे की राज्यामध्ये नव्याने पुन्हा एकदा महायुतीचं सरकार देवेंद्रजींच्या, अजितदादांच्या, एकनाथरावांच्या नेतृत्वाखाली आल्याच्या नंतर यावेळेचा अर्थसंकल्प किंवा कुठलाही अर्थसंकल्प मांडत असतानाच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची चर्चाही होत असते। इतके दिवस टीका टिप्पणी होत होती की आदिवासी विभागाचा निधी पळवला, सामाजिक न्याय विभागाचा निधी पळवला, हे किती चुकीचं होतं ते आपण अनुभवलेलं आहे। कारण गेल्या वर्षी त्या विभागांना जेवढा नियतव्यय होता त्याच्यापेक्षा 3 ते 4 हजार कोटी रुपयाचा नियतव्यय त्याच्यामध्ये वाढवला गेला आहे। आता आपण सांगतायत, मी काय कोणाचं नावं घेऊन या वतीमध्ये काय बोलणार नाही। प्रत्येक विभागाला, मग OBC विभाग असेल किंवा VJNT असेल, या प्रत्येक विभागाचा नियतव्यय हा ठरलेला आहे आणि त्या नियतव्ययाच्या अंतर्गतच त्या विभागांनी त्यांच्या अंतर्गत ज्या ज्या वेगवेगळ्या समाजासाठी काही योजना केल्या असतील त्या करायच्या आहेत। त्यामुळे असा आक्षेप कोण घेत असेल तर तो अत्यंत चुकीचा आहे आणि असेल काय भावना तर ती त्या चाकोरीमध्ये मांडलं गेलं तर ते योग्य राहील। माध्यमांकडे जाऊन कुणीही सरकारच्या एकत्रितपणाच्या कामकाजाच्याबद्दल बोलणं हे अनुचित आहे असं माझं स्पष्टपणाचं म्हणणं आहे। OBC नेते लक्ष्मण हाके मात्र या सगळ्या संदर्भात अजित पवारांवर टीका करताना त्यांनी खालच्या स्तरावरती टीका केली आहे की अर्थ खात्याला बोचिड्याप्रमाणे अजित पवार चिटकलेले आहेत, अशा पद्धतीने खालच्या स्तरावरची टीका केली। अदखलपात्र व्यक्तींच्या वक्त्यांवरती काय फारशी बोलण्याची आवश्यकता नाही, कारण माझ्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी या वक्तीमध्ये पक्षाची अधिकृत भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे। त्यांना काय फारसं मी महत्त्व देऊ इच्छित नाही, कारण कोणाच्या म्हणण्यामुळे नाहीच, दादा स्वतःच्या कर्तृत्वातून राज्याला नेहमीच आर्थिक गाडा रुळावरती आणण्याच्यासाठी सतत प्रयत्नशील त्या ठिकाणी राहिले। अर्थ आणि नियोजन विभागाला त्यांनी दाखवलेली दिशा महाराष्ट्रातल्या स्थापनेपासूनच्या इतिहासातली अत्यंत महत्त्वाची त्या ठिकाणी राहिलेली आहे। त्यामुळे असे बेदखल माणसं ज्यावेळेला टीका करतात त्याची प्रदेशाध्यक्ष म्हणून मला काय फारशी दखल घ्यावीचं वाटत नाही। माझ्या पक्षाच्या काही प्रमुख सहकाऱ्यांनी त्या वतीमध्ये मत मांडलेलं आहे। महायुतीमध्ये अजूनही वेगवेगळ्या महामंडळ असतील किंवा महिला आयोगावर नेमणूक असतील त्या पार पडलेल्या नाही आहेत आणि त्यामुळं महिला आयोगातील सर्व जे सदस्य आहेत त्यांच्या जागा रिकाम्या असल्याचं पाहायला मिळतं। वाद आहेत का महायुती निवडणुकी संदर्भामध्ये? नाही, या संदर्भामध्ये एकत्रितपणाने बसून जे निर्णय व्हायचे आहेत ते झालेले नाहीत। यामध्ये वादविवाद असंच काही कारण नाही आणि त्याच्यामुळे आयोग असेल किंवा महामंडळ असतील, या ठिकाणचे किंवा महामंडळाचे अध्यक्ष असतील, यांच्या जागा रिक्त आहेत। त्या संदर्भामध्ये काल परवाच आमची काही प्रमुखांची चर्चा झाली। कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही एकत्रितपणाने बसू, मग त्याच्यातला निर्णय होईल की शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कुठली महामंडळ, त्याच्यातले नक्की किती संख्या असेल आणि मग ते पक्ष त्या संदर्भातली तातडीने भूमिका घेतील। आगावणे प्रकरण हे CBIकडे द्यायला पाहिजे अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केलेली आहे, कसं पाहता? कोणी काय बोलावं त्याच्याबद्दल मी काय वक्तव्य करणं उचित नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठाम पद्धतीची भूमिका मांडलेली आहे। या प्रकरणाची सखोलपणाने चौकशी करून दोषी व्यक्तींच्यावरती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ताबडतोब खटले चालवले जावेत आणि आपल्या कायद्यामध्ये, घटनेमध्ये जी काय सर्वाधिक शिक्षा असेल ती त्या आरोपींना मिळाली पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। त्याच्यामुळे कोण काय बोलतं यापेक्षा, आणि सरकारने त्या दृष्टिकोनातून पावलं उचललेली आहेत। आरोपी अटक झालेत, त्यांना पोलीस कस्टडी मिळालेली आहे, अधिक तपास होईल, शेवटी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आणखीन पुढचे आर्ग्युमेंट त्या ठिकाणी होतील। खासदार संजय राऊत म्हणतात की दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या संदर्भात विरोध जो आहे तो सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचा आहे, काय ह्याच्यातलं नेमकं वाच? एक असं आहे की मी कालही सविस्तरपणाने आपल्याशी चर्चा केली, वारंवार चर्चा करण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही। आता संजय राऊतांचा सकाळी 9 वाजता एक भोंगा सुरू होतो, त्याच्यामुळे दिवसभर बातम्या चालत असतात, ती त्यांना आहूज झालेली आता अलीकडच्या कालावधीमध्ये। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुढे तसा कुठलाही प्रस्ताव नाही एक, आणि 14 सालापासून अनेक वेळेला पक्षांमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याच्या चर्चा झाल्या होत्या, चर्चा अगदी अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचल्या होत्या, परंतु त्या वेळेला काही ना काहीतरी कारणं घडली ज्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाबरोबरच्या सत्तेतला सहभाग हा होऊ शकला नाही। 2 वर्षापूर्वी दादांच्या नेतृत्वाखाली
कलेक्टिव्ह डिसिजनच्या मार्फत आम्ही सर्वांनी म्हणून एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. राज्यातल्या 13 कोटी जनतेने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं आहे. आम्ही त्याच विचारधारेतून पुढे चालणार आहोत. यापेक्षा बाकी कुठला विषय असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही. जयंत पाटलांच्या सोबत तुम्ही काही आधीवर काम देखील केलेलं आहे, तुम्ही एकत्र देखील काम केलेलं आहे. सध्या त्यांच्या पक्षातले युवा सर्व आमदार आहेत, ते एकवटलेत आणि त्यांना शरद पवारांकडे जाऊन नाराजी व्यक्त केली आहे की जयंत पाटील परस्पर नेमणुका सध्या करतायत आणि त्यामुळे युवकांना संधी मिळत नाही. शेवटी तो त्या पक्षांतर्गतला भाग आहे, त्याच्यामुळे त्या संदर्भात मी काय वक्तव्य करणं किंवा सांगणं हे उचित ठरणार नाही. शेवटी प्रत्येक पक्ष आणि पक्षाची चाकोरी नेतृत्व त्या संदर्भातले निर्णय त्या ठिकाणी घेत असतात. मला त्या विषयावरती काय बोलायचं नाही. सर, महत्त्वाच्या पालिकांसाठी महायुतीचे नोकरीचे धोरण जे आहे मुंबई, ठाणे आणि नाशिक या सगळ्याच महायुतीमधूनच घडल्या जाणार असल्याची सध्या जरूर ज्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील त्यावेळेला आमच्या जे काय एक समन्वय समिती नेमली गेलेली आहे, ज्याच्यामध्ये बावनकुळे साहेब आहेत, मी आहेत, हसन मुश्रीफ आहेत, रवींद्रजी चव्हाण आहेत, शंभूराज देसाई आहेत, उदय सामंत आहेत. आम्ही त्याच्यावरती चर्चा करू. 3 महत्त्वाचे नेते आहेत, देवेंद्रजी, एकनाथराव, अजितदादा, त्यांच्याजवळ बसून आम्ही चर्चा करू आणि मग त्या संदर्भातला विचार होईल. स्वाभाविकपणाने वेगवेगळ्या महानगरपालिकेचे वेगवेगळे राजकीय त्या ठिकाणचं समीकरण वेगळं आहे. मुंबई महापालिका असेल, पुणे असेल, संभाजीनगर असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, नागपूर असेल, अशा वेगवेगळ्या महानगरपालिकेतली वेगळी राजकीय समीकरणं आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यांतील सुद्धा वेगवेगळी राजकीय समीकरणं आहेत. अशा वेळेला त्या जिल्हावार किंवा महापालिकाने आढावा आम्ही घेऊ आणि मग या संदर्भातली चर्चा सुरू होईल. आज या संदर्भातली कुठली चर्चा सुरू झालेली नाही.